नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आर्णी जवळील दशमेश पंजाबी धाब्यावर लाखोचा अंमलपदार्थ जप्त, दोघांना अटक। यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणाऱ्या तसेच अवघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषध द्रव्याची तस्करी समूळ उच्चाटन व्हावे याकरिता माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंतासाहेब यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते। त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधीनस्थ पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या व दिनांक 18/2/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प हे पुसद उपविभागातील पेट्रोलिंग करीत असताना 3:30 वाजता सुमारास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पोलीस स्टेशन आर्णी हद्दीतील सरबजीत सिंग उर्फ करण ढिलोन हा त्याचे मौजा सुकळी शिवारातील नागपूर तुळजापूर हायवे लगत असलेल्या दशमेश पंजाबी धाबा येथे अंमली पदार्थ हिरोईन व डोडा पावडर अंमली पदार्थ विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्याने त्या संदर्भात प्राप्त माहितीवरून पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करून वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस स्टेशन आर्णी हद्दीत मौजे सुकळी शिवारातील नागपूर तुळजापूर हायवे लगत असलेल्या सरबजीत उर्फ करण ढिलोन याचे दशमेश पंजाबी ढाबा येथे रात्री 7:30 वाजता राजपत्रित अधिकारी, कृषी अधिकारी, पंच व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने छापा टाकून 2 इसमास ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव, गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सरबजीत सिंग उर्फ करण भुट्टा सिंग ढिलोन, वय वर्ष 37, राहणार दशमेश पंजाबी धाबा नागपूर तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ, नंबर 2 जगीर सिंग सिंधू, वय वर्ष 53, राहणार दशमेश पंजाबी धाबा नागपूर तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ असे सांगितले। त्यांचे समक्ष दशमेश पंजाबी ढाबा यांची झडती घेतली असता धाब्यामध्ये अंमली पदार्थ 18 किलो 15 ग्रॅम हिरोईन चिट्टा किंमत 1,81,500 रुपये तसेच डोडा पावडर 27 किलो 721 ग्रॅम किंमत 1,38,605 रुपये, इतर साहित्य असा एकूण 3,35,245 रुपयाचा मुद्देमाल जप्तीसह नमूद इसमाविरुद्ध अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे कलम 8C 15B 21B अन्वये पोलीस स्टेशन आर्णी येथे गुन्हा नोंदीसह कारवाई करण्यात आली आहे। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम।